पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 10 मराठी. करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 10. करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 10. प्रेषित म्हणून आपला अधिकार आपल्याला परमेश्वरापासून प्राप्त झालेला आहे असे पौल जोर देऊन सांगतो. प्रेषित म्हणून आपला अधिकार आपल्याला परमेश्वरापासून प्राप्त झालेला आहे असे पौल जोर देऊन सांगतो. मी पौल तुम्हा समक्ष व तुम्हामध्ये असताना लीन असतो, तोच मी दूर असलो म्हणजे तुम्हाबरोबर कडकपणे वागतो. तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हाला विनंती करतो. माझे मागणे असे आहे, कित्येक लोक आम्ही देहस्वभावाने चालणारे आहो असे समजतात. असे लोक माझ्यापुढे आल्यावर त्यांना कडकपणे बोलावेसे मला वाटेल, तसे बोलण्याचे मला भाग पडू नये. आमची वस्ती देहात असूनही आम्ही देह स्वभावाने युद्ध करत नाही. आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती परमेश्वराच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व परमेश्वर ज्ञानाविरुद्ध उंच बांधलेले असे सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना ख्रिस्ताधीन व्हावी म्हणून आम्ही ती बंदिवान करून नेतो. आणि तुमचे आज्ञापालन पूर्णपणे झाले म्हणजे सर्व आज्ञाभंगाबद्दल दंड करावयास आम्ही सिद्ध आहोत. डोळ्याने दिसते तेच तुम्ही पाहता. मी ख्रिस्ताचा आहे असा जर कोणाला स्वतःविषयी भरोसा आहे, तर त्याने पुन्हा आम्हाविषयी आपणाबरोबर विचार करावा. तो असा की जसा मी ख्रिस्ताचा आहे तसे तेही ख्रिस्ताचे आहेत. तो आमचा अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे, तर वृद्धीसाठी आम्हाला दिला. त्याविषयी जर मी काहीशी विशेष प्रतिष्ठा मिळवली तर मी लाजणार नाही, असे की मी तुम्हास केवळ पत्रांनी भय घालणार आहे असा भास होऊ नये. ते म्हणतात, त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत, परंतु त्याचे स्वरूप पाहू केल्यास ते दुर्बळ व त्याचे भाषण तुच्छवत आहे. असे म्हणणाऱ्याने हे लक्षात ठेवावे की आम्ही दूर असता जसे पत्राद्वारे, तसेच आम्ही जवळ असता कृतीद्वारेही वागलो आहोत. जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्याबरोबर आपली गणना करण्याचे अगर तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही. ते तर स्वतःच स्वतःचे मोजमाप करतात व स्वतःची स्वतःबरोबर तुलना करतात. यामध्ये सामंजस्य नाही. आम्ही मर्यादा सोडून प्रतिष्ठा मिरविणार नाही, तर परमेश्वराने घालून दिलेल्या मर्यादेप्रमाणे प्रतिष्ठा मिरवतो. ती मर्यादा तुम्हापर्यंत येऊन पोहोचली आहे. तुम्हापर्यंत न पोहोचावे अशी आम्ही स्वतःची ओढाताण करीत नाही, कारण ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या द्वारे आम्ही तुम्हापर्यंत पोहोचलोच आहोत. आम्ही मर्यादा सोडून दुसऱ्यांच्या श्रमासंबंधाने अभिमान बाळगत नाही, तर आम्हास अशी आशा आहे की तुमचा विश्वास वाढून आम्हास आमच्या मर्यादेच्या कक्षेत तुमच्या ठायी विपुल विस्तार मिळेल, असा की तुमच्या पलीकडल्या प्रांतात आम्ही सुवार्ता सांगावी. दुसऱ्यांच्या मर्याद कक्षेतील आयत्या गोष्टीची प्रतिष्ठा मिरवू नये. प्रतिष्ठा मिरवणारा प्रभूची प्रतिष्ठा मिरवतो. स्वतःची वाखाणणी करणारा पसंत ठरत नाही, तर ज्याची वाखाणणी प्रभू करतो तोच ठरतो.